नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी सौ अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण शेरिल सँडबर्ग यांच्या लीन इन या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखिकेला जास्तीत जास्त स्त्रियांना लीन इन होण्यासाठी म्हणजेच आपल्या कामाकडे लक्ष देण्यासाठी इन्स्पायर करण्याची इच्छा आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अर्धी लोकसंख्या स्त्रियांची आहे, पण आजच्या आधुनिक जगात देखील आजही या महिला समानतेसाठी झगडताना दिसून येतात. जगातल्या 195 देशांमध्ये शासक सरकार स्थापन झाले, पण तरीही फक्त 17 देशांमध्येच स्त्रिया नेतृत्व करताना दिसून येतात. जर स्त्रियांचं नेतृत्व वाढलं तर स्त्रिया स्वतः त्यांच्या हक्कांचं रक्षण करू शकतील. बाहेरच्या घटकांप्रमाणे स्त्रियांमध्ये सुद्धा काही अंतर्गत घटक आहेत जे त्यांना पुढे जाण्यापासून थांबवत असतात. म्हणून अशा परिस्थितीमध्ये स्वतःला पुढे कसं न्यावं हे आपल्याला या समरीतून शिकायला मिळेल. या पुस्तकात आपल्याला वर्किंग मदर्ससाठी उपलब्ध असलेल्या बऱ्याच संधीबद्दल माहिती मिळते. लीन इन हे पुस्तक म्हणजे लेखिकेची स्वतःसाठी स्टँड घेण्याची आणि आपल्या भीतीवर विजय मिळवण्याची पद्धत आहे. स्त्रियांकडे पुरुषांप्रमाणे शिक्षण असलं तरी देखील त्यांच्यापैकी जास्तीत जास्त स्त्रिया या नेतृत्वाची गरज असलेल्या पोझिशनसाठी इच्छुक नसतात. संशोधनामधून हे समोर आलंय की सगळ्यात मोठ्या पोस्टसाठी मेहनत घेताना स्त्रिया मागे पुढे बघतात. त्यांच्या मनात बरेच प्रश्न असतात, ज्यामुळे ते या संधीकडं गांभीर्यानं लक्ष देत नाहीत. एक संशोधन करण्यात आलं ज्यामध्ये मिलेनियर पुरुष आणि स्त्रियांमध्ये तुलना करण्यात आली. त्यामधून हे लक्षात आलं, मिलेनियर स्त्रियांपैकी खूप कमी स्त्रिया आत्मविश्वासू, दूरदर्शी, रिस्क घेणाऱ्या आणि नेतृत्व करणाऱ्या होत्या, आणि तेच दुसरीकडे जास्तीत जास्त मिलेनियर पुरुषांमध्ये हे गुण दिसून आले. यामागचं मुख्य कारण म्हणजे समाजाच्या स्त्रियांकडून असलेल्या अपेक्षा. या अपेक्षा महिलांना घरगुती जबाबदाऱ्यांपर्यंतच मर्यादित ठेवतात. स्त्रियांना आई म्हणून आणि प्रोफेशनल म्हणून स्वतःचं काम करता यावं म्हणून कंपन्यांनी त्यांना जास्तीत जास्त आवश्यक ती मदत करण्याची गरज आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रिया देखील मजबूत आणि परिणामकारक बनू शकतात, पण त्याचप्रमाणे पुरुषांना देखील सॉफ्ट बनून काळजी घ्यावी लागेल. आपल्याकडे दिसून येणाऱ्या अपेक्षा या जेंडरच्या हिशोबाने ठरवलेल्या असतात. या अपेक्षा परंपरेने वेढलेल्या संस्कृतीमुळे ठरवलेल्या आहेत, म्हणून आपण त्याला बदलू शकतो. म्हणजेच मुलांचा सांभाळ आणि एक चांगलं घर बनवणं ही फक्त महिलांची जबाबदारी असू शकत नाही. मुलांच्या वडिलांनी सुद्धा कुटुंबाला सांभाळण्यात तेवढाच सहभाग घ्यायला हवा. जेव्हा आई आणि बाबा दोघंही काम करतात तेव्हा त्यांच्या वैवाहिक जीवनासोबतच त्यांची मुलं बाळंसुद्धा वाढतात. ज्या स्त्रिया एकाहून जास्त भूमिका सांभाळतात त्या शांत आणि स्थिर स्वभावाच्या असतात. त्यांचं आरोग्यही चांगलं राहतं आणि त्या आनंदी आयुष्याचा अनुभव घेतात. लेखिकेने एकदा न्यूयॉर्कमधल्या एका कॉलेजमध्ये एक भाषण दिलं. त्यात त्या म्हणाल्या होत्या की तुम्ही कमी जास्त प्रमाणात या जगाच्या भविष्यात तुमचा सहभाग देत असता. स्वतःसाठी कोणतं करिअर योग्य आहे याबद्दल माहीत करून घ्या आणि मग कोणत्याही परिस्थितीत या जगाला चालवण्यात स्वतःचा सहभाग दाखवा. प्रत्येक क्षेत्रात जर स्त्रियांचा सहभाग वाढला तर जगातल्या इतर स्त्रियांना याचा फायदाच होईल. तुमच्याकडे बघून त्यांचा स्वतःवरचा विश्वास वाढेल. स्त्रियांनी स्वतःबद्दल मनात शंका ठेवण्यापेक्षा स्वतःबद्दल आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे. जेव्हा एखादी स्त्री काही मिळवते तेव्हा ती ते मिळवायच्या लायक नाही असं तिला वाटतं, पण तेच दुसरीकडे पुरुष मात्र क्रेडिट घेण्यामध्ये मागे पुढे पाहत नाहीत. स्त्रिया स्वतःला कमी समजतात. स्त्रियांकडे जर आत्मविश्वास असेल तर त्या आणखी खूप काही मिळवू शकतात. तुम्हाला स्वतःवर शंका असली तरी सुद्धा आत्मविश्वासू राहा. मग जसजसे तुम्ही पुढे जात राहाल तुमच्यामध्ये आपोआप आत्मविश्वास निर्माण होईल. संधींना सोडू नका, कारण कुणीच स्वतःहून तुम्हाला संधी देणार नाही. म्हणून कोणतीही संधी मिळवण्यामध्ये तुमचा रोल जास्त महत्त्वाचा असतो. तुमची उपस्थिती गरजेची असते. पद्मश्री सन्मानित एका स्त्रीला एका इंटरव्ह्यूमध्ये विचारण्यात आलं की तुम्ही तुमच्या भूतकाळात केलेल्या चुकांमधून शिकलेला सगळ्यात महत्त्वाचा धडा कोणता. त्यावर त्यांनी उत्तर दिलं की जेव्हा त्यांनी करिअरची सुरुवात केली त्यावेळी त्या बऱ्याच संधींचा मार्ग बंद करत होत्या. त्या संधी त्यांनी स्वीकारल्या नाहीत, कारण त्या त्यांच्या शिक्षण आणि क्षमतेच्या बरोबर नाहीत असा विचार त्या करायच्या. त्या यातून हे शिकल्या की आपल्याला स्वतःसाठी योग्य असलेली संधी स्वतः तयार करावी लागेल. जेव्हा तुम्ही यासाठी विचार करून एक पाऊल पुढे टाकता तेव्हा तुम्ही नोकरी करत असताना सुद्धा
ती संधी मिळवण्यासाठी लागणारे कौशल्य तुम्ही शिकू शकता. लेखिका सांगतात, बाहेरून होणाऱ्या रोखटोकीपेक्षा स्त्रियांमध्ये असलेल्या त्यांच्या मानसिक अडथळ्यांमुळे देखील स्त्रियांनी स्वतःला मर्यादित ठेवले. त्या स्वतःला थांबवत असतात. वेगवेगळ्या संस्था आणि नेत्यांनी स्त्रियांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे, पण यासोबतच स्त्रियांनी सुद्धा स्वतःहून स्वतःला पुढे न्यायला शिकायला हवं. तुम्हाला तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवावा लागेल. स्त्रियांना समाजातून येणाऱ्या अडचणींवर मात करावी लागेल, पण याहून देखील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने स्वतःहून स्वतःसाठी बनवलेल्या अडचणींवर मात करावी लागेल. आपल्या समाजात आणखी एक गोष्ट बघायला मिळते की यशस्वी महिलांकडे समाज एका नकारात्मक दृष्टीने बघतो. जेव्हा एखादी स्त्री आपल्या क्षेत्रात एक एक्सपर्ट म्हणून काम करते, नेता म्हणून काम करते, तेव्हा लोक त्या स्त्रीबद्दल असं गृहीत धरतात की ती एक वाईट वळणाची आणि वाईट वागणारी स्त्री आहे. ती कोमल, सुखद आणि मनमोहक असू शकत नाही. पण तेच दुसरीकडे जेव्हा एखादा पुरुष यशस्वी होतो तेव्हा त्याला खूपच सहजपणे प्रत्येकाकडून प्रेम मिळतं. यशस्वी स्त्रीबद्दल लोक अशी शंका ठेवतात की तिच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. कदाचित तिच्या सहकाऱ्यांसोबत चांगलं नातं नसावं, कदाचित ती खूप उद्धट असावी, किंवा कदाचित राजकारणी असेल, किंवा तिच्यासोबत राहणं खूप कठीण असेल. या काही अशा शंका आहेत आणि टीका आहेत ज्या लेखिकेने यशस्वी महिलांबद्दल वर्षानुवर्षे ऐकलेल्या आहेत. पुरुषांनी चांगलं कमवायला पाहिजे, ते प्रेरणादायी असले पाहिजेत, त्यांनी एका चांगल्या निर्णय क्षमतेने काम करायला पाहिजे. समाजाच्या अशा अनेक अपेक्षा पुरुषांकडून असतात. तर स्त्रियांची पुरुषांबद्दल अशी अपेक्षा असते की ते केअरिंग असायला हवेत, त्यांनी सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करायला पाहिजे, त्यांनी चांगलं वागायला पाहिजे. आणि हेच कारण आहे की जेव्हा एक यशस्वी स्त्री स्वतःला पुढे नेते तेव्हा ती स्पर्धात्मक पद्धतीनं काम करते, ज्यामुळे तिला समाजाकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. जेव्हा एखादी स्त्री तिच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवण्यापेक्षा आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी तिचं संपूर्ण लक्ष केंद्रित करते, तेव्हा ती कुणालाच आवडत नाही. तुम्ही तुमचं करिअर बदलून किंवा कामातून सुट्टी घेऊन यशाचं शिखर गाठू शकता, आणि विशेष करून हे स्त्रियांसाठी फायदेशीर ठरतं. यामुळे बाळाला जन्म देणं आणि मुलांचा सांभाळ करणं या गोष्टींकडे यश मिळवण्यामध्ये असणाऱ्या अडचणी म्हणून बघितलं जाणार नाही. एका अभ्यासातून असं समोर आलंय की एक यशस्वी करिअर मिळवण्यासाठी पुरुष आणि स्त्रियांसाठी सारखेच पर्याय उपलब्ध आहेत, आणि ही एक फार मोठी सुधारणा आहे. जोपर्यंत स्त्रिया कॉलेजमध्ये असतात तोपर्यंत स्त्रिया त्या सगळ्या ऑप्शन्सबद्दल विचार करतात जे त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या आणि प्रेग्नन्सीच्या मध्ये येऊ शकतात. मुलींना समाजाच्या अपेक्षा माहीत असतात, एक चांगली आई बनायला हवं हे त्यांना माहीत असतं, आणि म्हणूनच ते काही करण्याआधीच ऑप्शन सोडून देतात. एके दिवशी एका तरुणीने फेसबुकवर शेरिलशी संपर्क केला. कॉन्फरन्स रूममध्ये त्या तरुणीनं शेरिलला विचारलं की त्या कंपनीचं काम आणि त्यांचा फॅमिलीमधला रोल या दोघांमध्ये त्या बॅलन्स कसं ठेवतं. शेरिलला हे समजलं की तिला अजून कोणतंही मूलबाळ नाही आणि होण्याची सध्या अपेक्षासुद्धा नाही. तिचं लग्न देखील झालं नव्हतं आणि ती कोणत्याच नात्यामध्ये सुद्धा नव्हती, पण ती आधीपासूनच या सगळ्या गोष्टींबद्दल काळजी करत होती. शेरिलने बऱ्याच स्त्रियांना एकाच अडचणीमध्ये अडकलेलं बघितलंय. उदाहरणार्थ, एक स्त्री एक चांगलं करिअर सुरू करते तेव्हा तिच्या मुलांना सांभाळण्याचा विचार तिच्या मनात खोलवर कुठेतरी सुरू असतो. जेव्हा ती एखाद्या नात्यामध्ये असते तेव्हा ती खरं तर तिच्या भविष्यातल्या कुटुंबाबद्दल विचार करायला सुरू करते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका घेण्यापासून ती मागे सरकते. बऱ्याच स्त्रिया त्यांच्या करिअरकडे लीन इन होण्याला, म्हणजेच करिअरवर फोकस करण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांच्यावर सध्या कुटुंबाची जबाबदारी नसली तरीसुद्धा भविष्याचा विचार करून आधीपासूनच चांगल्या संधी त्या सोडून देतात. त्या हा विचार करत नाहीत की प्रेग्नंट झाल्यावर सुद्धा त्यांच्याकडे प्लॅनिंगसाठी 9 महिने आहेत. कुटुंबाची चांगली काळजी घेण्यासाठी एक चांगलं करिअर सोडून देण्याची गरज नाही. मुलांसाठी सुट्टी घेण्याचा योग्य काळ मुलांना जन्म दिल्यावर असतो. त्यासाठी बरेच महिने आधी किंवा बरीच वर्ष आधी घरी बसण्याची गरज नसते. जर स्त्रिया प्रेग्नन्सीचा विचार करत असतील तर मागे हटण्यापेक्षा पुढे जाणं हे स्त्रियांसाठी खूप महत्त्वाचं ठरतं. कारण मॅटर्निटी लिव्ह संपल्यावर तुमचा जॉब तुमची वाट बघतच असतो. करिअर हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी मॅरेथॉन सारखंच आहे. पण जेव्हा समर्थन आणि प्रोत्साहनाची गोष्ट येते तेव्हा दोघांसाठी या गोष्टी वेगळ्या होतात. पुरुषांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं, तेच स्त्रियांना फक्त गिव्ह अप करण्याचा सल्ला दिला जातो.
अशा धैर्य तोडणाऱ्या गोष्टी बऱ्याचदा इतर लोकांप्रमाणेच स्वतःच्या लोकांकडून सुद्धा ऐकायला मिळतात. शेरिलसारख्या कित्येक स्त्रियांनी हे सिद्ध केलंय की काम आणि घर दोन्ही यशस्वीपणे सांभाळणं हे शक्य आहे. म्हणून तुम्ही आधीपासूनच गोष्टी सोडून देऊ नका. जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये तुम्हाला तडजोड करण्याची वेळ येत नाही तोपर्यंत आपल्या करिअरशी आधीपासूनच ॲडजस्ट करू नका. पुढे जात राहा. मागच्या काही दशकांमध्ये जास्तीत जास्त स्त्रिया घराबाहेर राहून काम करतात. एका रिसर्चमधून हे समोर आलंय की ज्या कुटुंबामध्ये आई वडील दोघंही काम करतात त्या घरात अजूनही आईच जास्त काम करते. स्त्रिया पुरुषांपेक्षा 30% जास्त काम करतात आणि 40% जास्त वेळ मुलांना सांभाळण्यात देतात. फक्त 9% काम करणाऱ्या जोडप्यांनी असं म्हटलं की घरच्या जबाबदाऱ्या त्या दोघांमध्ये सारख्या प्रमाणात विभागून घेतात. ही गोष्ट खरी आहे की छोट्या बाळांना स्तनपान हे एक आईच करू शकते, पण याशिवाय मुलांचा सांभाळ करणाऱ्या गोष्टींमध्ये एक पुरुष स्वतःहून सहभाग घेऊच शकतो. पण त्यासाठी त्याची इच्छा असणं गरजेचं आहे. यासाठी पुरुष स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो. पण परत हेच की मुलांचा सांभाळ करणं ही त्याची सुद्धा एक जबाबदारी आहे हे समजून घ्यायला हवं. ज्याप्रमाणे स्त्रियांना कामाच्या ठिकाणावर जास्त सक्षमीकरणाची गरज असते तशीच पुरुषांना घरच्या कामांमध्ये जास्त सक्षमीकरण गरजेचं असतं. पण बाळाच्या वडिलांना जास्त जबाबदाऱ्या घेण्यापासून बाळाची आईच रोखते. जेव्हा वडील घरातलं एखादं काम करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा स्त्रिया त्यांच्या आजूबाजूला राहून त्यांच्यावर नजर ठेवतात आणि अशी तक्रार करतात ते काम करण्याची ती योग्य पद्धत नाही. जर स्त्रियांनी पुरुषांना अशा प्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःच्या हिशोबाने काम पूर्ण करण्याचा अट्टाहास ठेवला तर पुरुष काम करताना टाळाटाळ करतील. आपल्या जोडीदाराला चांगला जोडीदार बनवण्यासाठी आपल्या नवऱ्याला त्याच्या हिशोबाने आणि स्वबळावर काम करू द्या. उदाहरणार्थ मुलांचं डायपर कसं बदलतात हे त्यांना स्वतःहून शिकू द्या. जर बाळाचे वडील न विचारता स्वतःहून डायपर बदलण्यासाठी उठत असतील तर बाळाच्या आईसाठी ही एक गर्व करण्यासारखी गोष्ट असायला हवी. बाळाच्या वडिलांना काम करताना टोकण्यापेक्षा त्यांना ते काम करू द्या. भलेही सुरुवातीला बाळाचे वडील ते करताना काही चुका करतील, पण शेवटी ते काम करण्याची योग्य पद्धत ते समजून घेतीलच. जर बाळाची आई ते काम त्यांच्या हातातून घेऊन स्वतः करायला लागली तर बाळाचे वडील आपल्या मुलांचा सांभाळ करायला कधीच शिकणार नाही. जर जबाबदाऱ्या वाटून घेतल्या तर एकावर त्याचा भर येत नाही, ज्यामुळे स्त्रियांना नेतृत्वाच्या जास्त संधी मिळू शकतात. आपल्या आयुष्यात आपल्याला आपल्या करिअरसाठी, आपल्या मित्रपरिवारासाठी, कुटुंबासाठी आणि आपले छंद पूर्ण करण्यासाठी एक मर्यादित वेळ मिळत असतो. एक स्त्री ऑफिसमध्ये आणि घरी आपल्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकते, पण फक्त एका मर्यादेपर्यंतच. एक आई वडील म्हणून दोघांनाही प्रत्येक दिवस काहीतरी त्याग करावं लागतं, तडजोड करावी लागते. समाजाच्या अपेक्षांमुळे संघर्ष करणाऱ्या वर्किंग विमेनसाठी एक आई म्हणून काम करताना बऱ्याच अडचणी येतात. कोणतीच स्त्री सगळं काही एकत्र करू शकत नाही. कोणीच पूर्ण परफेक्ट असू शकत नाही. कोणाकडेच 2 फुल टाईम जॉब्स असू शकत नाहीत. परफेक्शनसोबत मुलांची काळजी घेणं, 3 वेळचं जेवण बनवणं आणि सगळी कामं करणं हे सगळं एक सोबत शक्य होऊ शकत नाही. तुम्ही एक प्रभावी आई बनू शकता. यामागचं रहस्य म्हणजे ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करा आणि ज्या नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. नेहमी सगळ्या गोष्टी तशा नसतील जशा तुम्हाला हव्या आहेत. लेखिकेने एका ठिकाणी एक वाक्य वाचलं होतं, काम करणं हे ते काम नीट करण्यापेक्षा बरं आहे. जर तुम्ही परफेक्शननं काम करण्याच्या मागे धावाल तर तुमच्या हातात फक्त नैराश्य येईल. लेखिका त्यांचं पहिलं बाळ होण्याआधी गुगलमध्ये प्रत्येक दिवशी 12 तास काम करायच्या. अगदी मॅटर्निटी लिव्हवर असताना सुद्धा त्या नेहमी आपली ईमेल्स चेक करायच्या. जेव्हा खूप महत्त्वाच्या मीटिंग्स असायच्या तेव्हा त्या ऑफिसमध्ये सुद्धा जायच्या. सुट्ट्या संपल्यावर त्यांनी त्यांचं 12 तासांचं रुटीन पुन्हा सुरू केलं. पण शेरिलला असं वाटत होतं की त्या त्यांच्या मुलासाठी पुरेसा वेळ देत नाहीत, कारण त्यांचा मुलगा उठायच्या आधीच त्या घराबाहेर पडायच्या आणि रात्री उशिरा घरी यायच्या. यामुळे त्या घरी यायच्या आधीच त्यांचा मुलगा झोपलेला असायचा. म्हणून शेरिलनं त्यांचं काम करण्याचं रुटीन बदलण्याचं ठरवलं. त्यांनी स्वतःला दररोज फक्त 8 तास काम करण्यापुरतं मर्यादित ठेवलं. शेरिल 9 वाजता ऑफिसमध्ये जातात, मग संध्याकाळी त्या 5 वाजता घरी यायच्या, जेणेकरून त्या त्यांच्या मुलाला झोपवू शकतील. शेरिलला त्यावेळेस हे जाणवलं की ऑफिसमध्ये चांगलं परफॉर्म करण्यासाठी 12 तास काम करण्याची गरज नाही. यामधून शेरिल जे महत्त्वाचं आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिकल्या. शेरिलने कमी महत्त्वाच्या मीटिंग अटेंड करणं किंवा मीटिंग अरेंज करणं
या गोष्टींना टाळलं. त्या 8 तासांमध्ये त्यांचं जास्तीत जास्त आउटपुट कशा देऊ शकतील यावर त्यांनी लक्ष दिलं. काम करणं हे ते काम नीट करण्यापेक्षा खूप जास्त चांगलं आहे. एक वर्किंग मदर म्हणून ध्येय प्राप्त करणं हे ऑलरेडी एक चॅलेंजिंग काम आहे. म्हणून परफेक्ट बनण्याच्या प्रयत्नात तुम्हाला स्वतःवर ओझं वाढवण्याची गरज नाही. आपण या समरीमधून शिकलो की एक स्त्री म्हणून तुम्हाला तुमच्या करिअरशी तडजोड करण्याची गरज नाही. तुमच्या मॅटर्निटी लिव्हच्या वेळेस तुम्ही आराम करू शकता. त्याआधीच त्याचा विचार करण्याची तुम्हाला गरज नाही. याशिवाय आपण हे देखील शिकलो की आपल्या जोडीदारासोबत जबाबदाऱ्या सारख्या प्रमाणात शेअर करून तुम्ही त्याला एक योग्य जोडीदार बनवू शकता. तुम्ही जरी एक वर्किंग मदर असाल तरी तुम्हाला हे जाणवेल की तुम्ही सुद्धा यशस्वी होऊ शकता. जो जॉब तुम्हाला आवडतो तो करताना सुद्धा तुम्ही तुमच्या मुलांचा सांभाळ करू शकता. आणि हे सगळं नक्कीच शक्य आहे. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.